आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपामध्ये मोठी घडामोड होणार असल्याचं कळतं आहे। भाजपाने प्रभारींची नियुक्ती केलेली आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय अधिकचे अपडेट? आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। दोन मोठ्या नेत्यांची विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्ती केलेली आहे। प्रभारी म्हणून भूपेंद्र यादव जे केंद्रीय मंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये ज्येष्ठ नेते आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर सहप्रभारी म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ही अतिशय मोठी घडामोड मानली जाऊ शकते, कारण की या संदर्भात जर बघितलं तर गेल्या काही दिवसांची चर्चा होती की विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे। त्याचं हे पाऊल वाट आहे असं म्हणावं लागेल। आणि सोबतच जर बघितलं तर उद्या एक अत्यंत महत्त्वाची बैठक भारतीय जनता पक्षाची होणार आहे महाराष्ट्राच्या संदर्भात। त्यामुळे त्या बैठकीच्या पूर्वी हा मोठा निर्णय आज झालेला आहे। तुषार, अगदी खरं आहे प्रशांत, तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं एका बैठकीपूर्वी दुसरा एक मोठा निर्णय झालेला आहे। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।